नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत डाळबट्टी. तर त्यासाठी मी गिरणीतून रव्यापेक्षा थोडंसं जाडसर अशी कणी असते ते मी दळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गरम करून तेल घालून घेतलं, हळद घालून घेतली, मीठ घालून घेतलं आणि हे सगळं मिश्रण मी एकत्र करत आहे. जे की बट्टे दळताना आमची घरचीच गिरणी आहे त्यामध्ये मी दळून घेते. त्यामध्ये सेपरेट चाळणी आहे आणि जेवढं पाहिजे तेवढेच दळते, कारण जास्त फेकझोक वगैरे होत नाही. कारण नंतर जर हे पीठ ठेवलं तर त्याला जाळे पण लागतात. आणि थोडंसं दही घालून घेतलं. दह्याने काय होते, आंबूसपणा येतो आणि टेस्ट पण छान लागते बरं का. तर दही घालून घेतलं आणि पुन्हा हे मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. आज आहे श्रावणी सोमवार, त्यामुळे उपवासासाठी काहीतरी खास म्हणून. आणि मुलगी पण घरी आलेली होती तर तिला बट्टे खूप आवडते, म्हणून मग आपल्यासाठी नाही तर मुलांसाठी तरी काही ना काही करावंच लागतं का. म्हणून मग मी आज बट्ट्याचा प्लॅन केलेला आहे. तर एकीकडे वरण शिजून ठेवलेलं आहे आणि वरणाला फोडणी द्यायची तयारी झालेलीच आहे आणि याच्यासाठी पाणी पण ठेवलेलं आहे गॅसवर. पण हे ना मळताना मी एकदम सैलसर मळून घेते, कारण काय होतं माहिती आहे का, ही जी जाडसर कणी असते ना त्याला भिजायला वेळ लागतो. हे मळून जर ठेवलं ना 2-5 मिनटे ठेवावंच लागते. तुम्ही बघू शकता, हे बघता किती पातळ आहे, म्हणजे इतकं पण नाही, पण असं आपण जे नॉर्मली पीठ मळतो त्याच्यापेक्षा पातळच आहे, हाताला चिकटतं आहे. आणि काय करायचं, याला 10 ते 15 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आणि मग झाकून ठेवायचं 5-10 मिनटे उंडे बनायच्या अगोदर. कारण काय होतं, ती जी जाडसर कणी असते ना ती पाण्याने सुद्धा अर्धी फुगून जाते आणि जो कोरडेपणा म्हणजे जो ओलसरपणा आहे पिठाला ते पण निब्बर होऊन जातं आणि ते सुकतं, म्हणजे आपोआप ती पाणी शोषून घेतं, त्यामधले पाणी कमी होतं. खूप छान मळून घ्यायचं आहे पीठ, त्यामुळे काय होतं बट्टे नरम पण येतात आणि पीठ पण एकजीव होऊन जातं. तर असं करून मी बट्ट्याचं पीठ मळून आता झाकून ठेवलेलं आहे. एकीकडे आता वरणाची तयारी तोपर्यंत मी करून घेते, कारण याला थोडं 10-5 मिनटं वेळ देणार आहे. आता ही वरणाची तयारी करून ठेवल्यानंतर आता मी ना याच्या हे बनवून घेणार आहे, जे की आपल्याला उकळायला टाकायचे आहे पाण्यामध्ये उंडे छोटे छोटे, जे की पोळी लाटून त्यामध्ये तेल लावून. असं केल्याने काय होतं बघा, हे बघा मी कसं केलं आहे. असं केल्याने काय होतं की लेअर छान येते आणि हे तेलामुळे लेअर बरोबर पडते. शिजून घ्यायचे आहे हे छान, उकळून घ्यायचे आहे गरम पाण्यामध्ये. एकीकडे पाणी उकळायला ठेवून हे बट्ट्याचे उंडे करून घ्यायचे. तर असे मी सर्व उंडे आता बनवून घेणार आहे. आता हे उंडा तुम्ही आणखीन एकदा बघा कसा बनवला आहे ते. म्हणजे काय होतं की ना आपले लेअर खूप छान पडतात. आणि आता दुसरा उंडा मी दाखवला एवढंच बघा फक्त. आणि आता आपल्याला हे सगळ्या बट्ट्या पाणी उकळायला ठेवलेलंच आहे अगोदर, त्यामध्ये फक्त शिजून घ्यायचे आहे, की जे कोरड्या निघुस्तवर म्हणजे पीठ दिसलं नाही पाहिजे ना असे शिजून घ्यायचे आणि तळून वरणासोबत खायचे आहेत. आज आपली बनली आहे